अहिल्यानगर शहरातील केडगावमध्ये दोन गट आमनेसामने भिडले असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत। केडगाव परिसरात हातउसनी पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तुफान, मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटीची घटना घडली। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। फिरोज अली मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की 3 महिन्यांपूर्वी त्यांनी पियुष राजेंद्र बाफना याला 3 लाख रुपये हातउसनी दिले होते। परतफेडीची मागणी वारंवार केली असता बाफना भावंडांशी त्यांचा वाद झाला। शिवांजली लॉन जवळ फिरोज शेख उभे असताना पियुष बाफना आणि पवन बाफना 6 अनोळखी इस्मांसह तेथे आले आणि शिवीगाळ करत मारहाण केली। फिर्यादीची पत्नी आयशा मध्ये वाद सोडवण्यासाठी पडली असता तिला देखील धक्काबुक्की करून धमकवण्यात आला। परत पैसे मागितले तर जीव घेऊ अशी धमकी देण्यात आली आहे। तर झटापटी दरम्यान आयशाच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचे सोन्याचं गंठण गहाळ झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर या प्रकरणी पवन, पियुष आणि आनंद बाफनासह 6 अनोळखी इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। दरम्यान याच घटनेबाबत पवन बाफना यांनी विरोधी फिर्याद दिली की त्यांच्या जबाबानुसार फिरोज शेख यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली। त्यावरून पवन आणि त्याचा भाऊ पियुष यांनी शेख याला समजवण्यासाठी भेट घेतली असता शिवांजली लॉन जवळ फिरोज शेख, त्यांची पत्नी, मुलगा आणि 2 अनोळखी इस्मांनी त्यांच्यावर हल्ला केला। फिरोज शेखच्या मुलानं लोखंडी रॉडने पवनच्या डोक्यावर वार करून जखमी केलं। पवन यांच्या फिर्यादीवरून फिरोज शेख, त्याची पत्नी, मुलगा आणि 2 अनोळखी इस्मांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करतायत।